नमस्कार मंडळी. आज नाशिकला आहे आणि नाशिकला आज लेण्यांवर चाललोय. काय लेण्या? पांडवलेणी. आम्ही पांडवलेणीला चाललोय. पाऊस आत्ताच उघडलाय. हे मनोज भांगे सर दिग्दर्शक आहेत उत्तम. हे नितीन कदम. हे बघा किती सुंदर दृश्य आहेत. वडाचं झाड आणि त्या खालनं छत्री वगैरे. हा मस्त छत्री बघा, छत्री कशी मस्त. पुढे चाललोय आपण आता. या ठिकाणी छत्री पाहिजे होती आज. छान असं एक निसर्गरम्य असं हे दृश्य आहे. मनोजजींनी कंबर बांधलेली आहे आणि या ठिकाणी ते चालत आहेत. खूप चालून झाल्यानंतर विसावा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे. शहराच्या पूर्ण वर आलोय आम्ही. हे बघा शहर दिसतंय. मंडळी जवळपास आलोय आम्ही. हाय. आणि लोकेशन किती सुंदर आहे बघा. माकडं वगैरे इग्नोर करा. त्यांनी करली आणि खाली बांधायला पाहिजे होतं. हा ना बघा. अरे खाली असते तर काय मजा आली असती. चला मनोजजी. फायनली आम्ही लेण्यांच्या जवळ पोहोचलेलो आहोत. ही आहे लेणी. तिकीट घ्या समोर. पब्लिक सुंदर. सर्व्हिस साठी देण्यात इथे 700 ऑप्शन नाही. तुम्हाला काही बोललो वेगळं बोललो. तर मित्रांनो, पांडव लेणीवर पोहोचलेलो आहे. सुंदर पावसानं असं डोंगरावरून पाणी पडतंय. खाली या लेण्या आहेत. अतिशय सुंदर आणि देखणा असा हा नजारा आहे. अप्रतिम हे सर्व दृश्य आहे. मी पहिल्यांदाच आलो ॲक्च्युली इथे. तुम्ही पाहू शकता. अप्रतिम आहे सगळं. पर्यटकांची गर्दी जमली आहे. पाऊस असल्यामुळे थोडी कमीच आहे पण आहे. एक नंबर. वा. अप्रतिम असं आखीव रेखीव काम केलेलं आहे. बुद्ध आहे त्या ठिकाणी आणि मूर्तीचे हात वगैरे तोडलेले आहेत. हे तोडलेले हात सांगतायत की परकीयांची जी आक्रमणं झाली भारतावर त्या काळाच्या ह्या निशाण्या आहेत. अप्रतिम असं. खरं तर आपली पूर्वज इतकी पेशन्स ठेवणारी माणसं होती ना. ह्या कलाकृती अजरामर आहेत. ते इतके वर्ष टिकल्यात. सौंदर्य अप्रतिम. हे एक नंबर सगळं आहे या ठिकाणी. पाहू शकता तुम्ही. इथे आतमध्ये काहीतरी आहे. वाव. मला भ्या वाटतंय. जाऊयात का आता आपण? मायला काय नको. चला हो बाया. सुंदर. विदेशी पर्यटकांनी खूप गर्दी केली आहे ॲक्च्युली या ठिकाणी बरं का. काय आहे मनोजी इथं? काय आहे? काय आहे? हां काय? स्तूप. किमान 1200 ते 1400 काढायला. काय? 1200 ते 1300 काढायला. हे काय हे काम होतं आणि काय पेशन्स होते, काय ही कला होती. आजकालचे सर्व जी आर्किटेक्चरवाली लोक आहेत ना, ही सगळी फिकी आहे त्यांच्यावर. चला चला या या या. पळा 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 पळा. मोबाईल दिसतो का काय माझा? होय. एक नंबर दृश्य. रा 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 रा. एक मिनिट बाबा. पर्यटक फोटो काढण्यात इथे व्यस्त आहेत. ही बघा दिदी छत्री घेऊन आली आहे. तुझं नाव काय? जीविका. काय आहे? होय घ्या ना आत. कम. इथं पूर्णपणे अंधार आहे ॲक्च्युली. माहिती नाही काय. हे पहा मी लाईट लावली आहे. ओ माय गॉड. अप्रतिम अप्रतिम. शपथ. हे माझ्या डोळ्यांना दिसत नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो. हे कॅमेऱ्याला दिसतंय. हे माझ्या डोळ्यांना अजिबात लक्षात येत नाही इथे काय आहे. सॉरी मला खूप भीती वाटते. पण आपण आतमध्ये जाऊयात.
बुद्धच आहेत. छान. कसं केलं असेल लोकांनी? इनबिल्ड मूर्त्या आहेत ह्या. कसा आवाज खणकतोय. मी तुलाच काढायचं. नाही किती केवढं होणार? बॅटरी चार्ज 10 मिनिट. वाव, हे सर्व नाशिक शहर या ठिकाणी आणि पर्यटक आलेले आहेत. तुमचा मोबाईल काढलाय बाहेर, फोटो घ्या ना राहू. नाही फोटो बिटो काय नाही, ब्लॉग बनवतोय लोकांच्या सेवेत. फोटो घ्या की ब्लॉग बनवायची तुम्ही. नाही अरे वा, काय सुंदर मनोजजी, एक नंबर व्हिडिओ आलाय तुमचा. त्याला एक मस्त हृदयम सिनेमाचं म्युझिक टाकून तुम्ही हळू सटकता इथं. वातावरण वातावरण वातावरण. एक मिनिट इथं ठेवतो. थांबा मला येऊ दे. एक नंबर एन्जॉयफुल. कसलं कोरीव काम आहे हे पाहिजे. अरे अरे अरे, व्हिडिओ बघा. ओ माय गॉड. मित्रांनो, जर नाशिकला आलात आणि ह्या लेण्या नाही पाहिल्या तर काय उपयोग नाही. इथे काय आहे माहीत नाही, आत्ताच दिसलं मला. पाहूयात आपण. चला. बुद्ध. हे मोबाईलमध्ये दिसतंय, माझ्या डोळ्यांना अजिबात दिसत नाही. असं लिहू वगैरे नका लेण्यांवरती. कुणीही जर कधी आला आता आणि या ठिकाणी एन्जॉय करत असाल तर असं चुन्यानं वगैरे लेण्यांवरती लिहू नका. एवढीच एक विनंती या ब्लॉगच्या माध्यमातून करतो. इथे काही चित्र आहेत, आपण ते पाहूया. नाशिकमधून खालीहून जर पाहिलं ना तर हा डोंगर ज्या ठिकाणी आम्ही आहोत हे धुक्यात दिसतं. हे बघा, तुम्हाला खाली थोडं थोडं धुकं दिसत असेल. हा डोंगर मुळात
खालनं दिसतच नसावं मे बी. इथं ढग टेकल्यासारखं वाटत असेल. नाशिकमध्ये आलोय आणि हे पाणी वाहतं पाणी वगैरे लक्षात घेता मला गोदावरी सिनेमा आठवला निखिल महाजन सरांचा. त्यातलं ते गाणं जे आहे गोदावरी खळखळ गोदा ते आपसुक ओठांवरती आलं हे सगळं पाहताना. खळखळ खळखळ गोदा निघालीस तू कुठल्या या गावा. मित्रांनो हे सर्व पाणी जे आहे ना हे सर्व पाणी गोदावरी नदीत जाणार आहे हे तर फिक्स आहे. चित्र म्हणून कसं वाटेल हे फ्रेंड. बिना चपलांचा हा प्रवास चालू आहे आमचा. चपला खालीच सोडल्यात. माहिती नाही आता इकडे किती लांब आहे पण बिना चपलांचं सर करायचं असं ठरवलं. सुंदर एकदम फिलिंग खऱ्या अर्थानं फिलिंग ढगात असं म्हणता येईल. हे बघा रान वनस्पती आहे सगळी डोंगराचं पाणी. वाव. यायला रस्ता आहे का रे तिकडे. यायला रस्ता आहे का. कुठून येऊ सटकल काय. ओके. मित्रांनी मदत केलेली आहे या ठिकाणी. सटकतो का काय. अरे वा मस्त ग्रीप आहेत पायाला बसती. सटकत वगैरे काही नाहीये. ए मंडळी चला. ए पोरांनो इकडे आहे का पुढं काही. लेण्या संपल्या का. अच्छा लेण्या संपल्या तिकडल्या. वरती डोंगर आहे. डोंगरावर चाललात काय मग. काय विशेष. हा ओके ऑल द बेस्ट. चला इथून आपण माघारी फिरतोय. मायला इथे लेण्या बघायला आलोय. हा माणूस फक्त फोटो काढायचं म्हणतोय. बरं ते कॅमेरासाठी हा बघा ही बॅग घेतली 30 रुपयाची. ह्या टाकतंय ह्याला 3 लॉक आहेत. अहो नका ऐका ना राव नितीन शेठ. हो नितीन शेठ नको. आईला असा माणूस सर सोबत घेऊन जायचं म्हणलं तर ब्लॉग ना ऑटोमॅटिक 4-5 मिनिटं वाढतोय माहितीये का. त्याला काय हा बघ कुठून कसं कसं येणार आहो ती. बघा बघा बरं का आता असं सरळ येणार का. ऍक्शन बघा ऍक्शन बघा बरं का आता. लय छान आहे. जॅक्सन टक 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 या. बघा बरं का आता. पटकन नाही तर काय. चला चला टाका त्यात. चला पुढे पुढच्या वारीवर निघलो. पुढच्या वडीवर निघलो आहे. प्रवीण प्रवीण घसरता तिथं. मित्रांनो मी काही दिवसात माझे ब्लॉग घेऊन येतोय. मित्र खेड्यापाड्याचा या नावाचा मी नवीन एक ब्लॉग घेऊन येणार आहे लवकरच. चला. नाशिक शहर सुंदर. किती सुंदर शहर आहे. किती निर्मळ वातावरण आहे या ठिकाणी. बघून असं वाटलं की आपण इतिहासात जगतोय. आणि सिमेंटची जंगल दिसत आहेत. अशुपत लागा तिकडे बघते दिसते का ते दूर दूर दूर. आई शपथ हो मित्रांनो माझ्या कॅमेऱ्यात येईल का नाही माहित नाही पण इतकं सुंदर सगळं दिसतंय. हे बघा हे बघा पोल्युशन नाशिक शहरातलं हे प्रगती आहे. काय ही बोलायचं आपली प्रगती. काय बोलायचं पूर्ण निम्म शहर तर धुरातच गेलंय ऍक्च्युली या वेळेला. ही मुळात आहे ना हे ढगात गेलं पाहिजे ते धुरात गेलंय. याचं खरं तर वाईट वाटतंय. आपला निसर्ग आणि आपलं वातावरण आपणच सांभाळत नाहीयेत. मला कळत नाही अशी एखादी फॅक्टरी बंद पडली तर देशाचं काय मोठं नुकसान होणार आहे. कराव्यात बंद ह्या फॅक्टऱ्या कराव्यांत काहीतरी. अहो इथलं जनजीवन किती बेकार प्रदूषणामध्ये. धीबरा सणसला गेला का तो. सकाळी मी जाऊन आलो. हा गेला पातळ झाला का तू. धीबरा प्रलय शून्य घाम इथे काही नाही आहे ऍक्च्युली मूर्ती वगैरे काही नाही.
ऍक्च्युली खरं तर नशीब असतं की बाबा आपण आयुष्यात पहिल्यांदा आलोय ते पण पावसात एकदम नयनरम्य असं. काय झालं? कुठं कुठून पडला? शेवाळलेला भाग आहे तिथे. म्हणजे इथून पडला तोय खाली? सांभाळून चाललं पाहिजे. हा कुठं काढायचा फोटो? अरे एवढं ब्लॉग मध्ये आलायसा तुम्ही, फोटो काढायचा आग्रह तुमचा. अख्खा ब्लॉगच तुमच्या दोघांवर आहे. फेसबुकला पोस्ट यायला आपला असा चला कुठं काढायचे फोटो? 4-5 लाईक मिळाले. तिथं आम्ही इथं फोटो काढणार आहेत मित्रांनो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. या ठिकाणी आहे हा एंट्रन्स, सुंदर. इथं गुफा आहे. अरे आई शपथ कसलं भारी आहे. वाव 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 वाव. इथे जायला इकडून रस्ता आहे कदाचित, आपण इकडून जाऊयात. हे बघा सर्व डोंगराचं पाणी. आई शपथ. रा 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 रा. मित्रांनो एक चित्र कसं वाटतंय बघा. चित्र काढतोय. आम्ही माघारी येताना हे सगळं पाहणार आहोत. तर आता तरी पुढे चाललोय, पाहू शकता. अरे 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 हे स्वर्ग रे स्वर्ग. स्वर्ग त्या पुढे फिका पडे. काय गाणं आहे मनोजजी? काय गाणं? नाही नाही नाही, सुरुवात काय? स्वर्ग त्या पुढे फिका पडे, जीवाला माझ्या जाती तडे. एक मिनिट. दृष्ट लागण्या दोघे सारे, गालबोट हे कुठे नसाय, जग दोघांचे असेर चुकी. स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. सुंदर इथं फोटो भारी निघेल रे. इथं उभा राहा. मित्रांनो ही एक पेंटिंग काढतोय बघा. म्हणजे मी प्रयत्न करतोय. एवढा काय चांगला सिनेमॅटोग्राफर नाहीये मी किंवा फोटोग्राफरही नाहीये. या माणसाचं मनच भरत नाही बा. किती फोटो काढायचे काही करा. आता याचा व्हिडिओ काढायचा आहे बरं का. कू कू काकू येऊ का? हो येऊ का? साऊथ पिक्चरचा हिरो. अरे काय. तर आपण आता आपलं काम करूयात, पाहूयात. अप्रतिम. काय आहे माहित नाही. मी लाईट लावतो. ध्यान धारणा करण्यासाठी हे सर्व बनवलेलं आहे. या ठिकाणी मेडिटेशनसाठी बनवलं आहे. तर हे पहा असं आहे. पेंटिंग म्हणून कसं वाटेल मित्रांनो? चला रे पुढं चला मंडळी. चला 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 चला. आज पांडवलेनी सगळ्या माझ्या ऑडियन्सला दाखवायचं आहे मला.
अप्रतिम अप्रतिम सुंदर. सर्व काही डोंगरात आहे यार. कसं अरे पाऊस वाढला रे पाऊस. ए या इकडे. चित्र बघा. चित्र आहेत का नाही? सगळी चित्र आहेत. चित्र ए सर का सगळी चित्र आहेत की नाही? इतकं सुंदर फ्रेमिंग. इथे काय आहे? हो इथे काहीच नाहीये. पाऊस पुन्हा कमी झाला आहे आणि आम्ही पुढे निघलोय. सो तुम्ही पाहू शकता ही सुंदर. आयला नशीब असतं की आपण यावं. म्हणजे अगोदरही बोललो मी की यावं आणि पावसाळ्याचे दिवस असावेत. खालनं पाहिलं तर आपण ढगात असावं. आणि काय यार काय अप्रतिम सगळं आहे. माणसाच्या आयुष्यात त्या यायला नशीब लागतं. लय पैसा असून काय होत नाही हो माणसाकडे. माणसाला ना असं फिरता आलं पाहिजे. दुनिया अशी बघता आली पाहिजे. जगात एवढ्या सुंदर गोष्टी आहेत. आपल्या महाराष्ट्रातच एवढ्या आहेत की आपल्याला माहीत पण नाहीत. हे बघा इथं किरण बसवलंय. क्रेन बसवलंय आणि खालनं त्याला सोय केली आहे काहीतरी मटेरियल वाहतूक करण्यासाठी. हे बघा आणि पार खालपासून येतं. तिथून एंट्रन्स आहे आणि इथे मटेरियल आणलं जाते किंवा इथून मग कदाचित दगड वगैरे काहीतरी पार्सल केलं जाते. हे बघा डोंगर. बघा डोंगर कशी ह्याच्यात गेले ती. पाऊस आलाय पाऊस आलाय. अरे इकडं काहीच नाही. या इकडे बघू पुढं काय. लय पाऊस आलाय. हाय काहीतरी भारी इकडं. अरे वॉशरूम आहे काय? लिफ्ट आहे लिफ्ट आहे इकडे. काय नाही. चला 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 चला. अरे काय नाही काय नाही. अरे काय नाही तिकडं. अरे इकडं चलाय. तुमच्या आईला भिजलो मी नाही थांबणार. चला शपथ. नाही 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 मी चाललो. लय भिजलोय लागा रे. अख्ख्या पावसात इतकं भिजलो नाही. आईला लय भिजलोय लागा लय भिजलोय. आईला ह्यांच्या काय काय होई. फायनली आडूचा भेटलाय मला. हो ते पण दम लागला दम. मंडळी आता परतीचा प्रवास सुरू झालाय असं म्हणता येईल. काय रेनकोट होय. कुठला आहेस कुठला आहेस? बारामती फिरायला आलाय. मग आम्ही सोलापूर. कुठं कुठं फिरलात? कुठं कुठं फिरलात? ब्रह्मगिरी. हा गाडीत आला तुम्ही? फोर व्हीलर वगैरे काय? अरे वा. हे कुठे काय काय म्हटलं अगोदर काय फिरलं? हा कुठे येते? त्र्यंबकेश्वरचं का? जायला पाहिजे त्र्यंबकेश्वर. अजून काय काय बघायसारखं नाशिकला? व्हिडिओ ब्लॉग टाकणार आहे. ऑनलाईन तुम्हाला चेक करावं लागला. हा ना. बरे बरे. किती दिवस फिरायला आहेत आता? फिरायला नाही काम चालू आहे. जॉबला ड्युटीला आहे. अच्छा काम बघत बघत आपला एन्जॉय बरं आहे. बरं बरं बेस्ट बेस्ट. चलो बाय. एक चित्र पहा आहे. चित्र म्हणून पहा आहे इकडे एक पेंटिंग. ॲज पेंटिंग बघा. कशी वाटते पेंटिंग ही? एक नंबर वाटते का नाही? यायला बरं वाटलं मला.
मनोज सर, मी काय केलंय, मी पेंटिंग काढण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर अशा पेंटिंग्स. या इथं जाऊन उभे राहा. बघा ना पेंटिंग कसली भारी दिसते. जात तर तुम्ही कुठे तिथं खांबा पैसे घ्या ना. मला सेन्स आहे का सांगा रे बाबांनो. का उगाच फालतूपणा चाललाय. एक नंबर. आम्हाला तिथलं 16 वर्षाचा असेल. आपल्याला आहे ना, आपल्याला तिथलं फ्रंटचं बघायचंय. काय झालंय, आम्ही तिकीट जरा चुकवलंय कुणाला सांगू नका हो तुम्ही ऐकल्यावर. आणि ती मॅडम आम्हालाच बघते कुठून. आता धरल्यावर आता सगळं बघून झालं, तिकीट काढण्यात काय मजा आहे का? तुम्ही त्यामुळे ब्लॉग आता बघितल्यावर कुणाला सांगू नका आम्ही तिकीट काढलं नव्हतं म्हणून. प्लीज हा विनंती. रिक्वेस्ट. बस बस. हे थांबा. चला ना इकडे बघू ना. या ना, या वर बघू. अय या बघू. हे मनोज सर या. तिथं काय होतं काय माहिती गाड्या. बघा ही मॅडम आहे. आम्ही तिकीट चुकवलंय, ते आमच्या मागेच फिरते का काय. भ्या वाटायला लागलेला का. लपून बसतोय मी जरा. गेली रे गेली. स्माईल बघा स्माईल. किती रुपये वाचलं? किती रुपये? नाही रे, 15 रुपये तिकीट. किती? 75 रुपये वाचवल्या. नाही आता येत नाही. थांबा थोडं बघू ना. कुत्रा त्याला तोडीला असता मी 2 मिनिटात. ओ माय गॉड. चला तिकीट चुकव्यांनो चला. काय करता, गरिबी वाईट असते हो. सध्या पैसे नाहीत म्हणून तिकीट चुकवावं लागलंय. चायला देव करो एवढी बरकत मिळो की कुठलं कुणाचं तिकीट बिकीट चुकवायची वेळ येऊ नये हो. करा ते चायला सबस्क्राईब, फॉलो बिलो. मला द्या जरा स्क्रीन टाईम. येऊ दे की जरा पैसे पाणी द्यायचे आईला माझ्याकडे बी. अय मनोजजी इथं कम मनोजजी. हो इथं काहीच नाही. आय थिंक सो काहीच नाही. छान. चला मित्रांनो, लेणीचा प्रवास संपलेला आहे. पांडव लेणीतून आता बाहेर पडण्याची वेळ झाली आहे आणि खूप मजा आली. चला, जर कधी नाशिकला आलात तर आवर्जून पांडव लेणी पाहिल्याशिवाय जाऊ नका. खूप नयनरम्य असं दृश्य आहे, खूप सुंदर. आणि ॲक्च्युली खूप मजा आली. बघू आता उतरतोय आम्ही. मित्रांनो बाय म्हणूयात आपल्या सगळ्या ऑडियन्सला एकदा. बाय. खूप मजा आली. खूप मजा आली. आणि प्रवीण दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. खूप सुंदर आणि रांगड्या पद्धतीत सादर केलेल्या लेण्या आहेत त्या. आणि सादर करणारा माणूस आहे तितकाच रांगडा, दिलखुलास आणि मनमिळावू आणि बहारदार आहे. मनोजजी भविष्यात खूप मोठे मेकर असणार आहेत, त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये व्हिडिओ किचन काढून मेकर मेकर हे अजून ठरलेलं नाहीये. फिल्म मेकर होने वाले बहुत बडी. त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये एक व्हिडिओ ट्रेंडिंगला झालं तर किचन मेकर तर नक्की आहे 100%. हे बघा धुकं बघा सगळं धुकं. हे बघ धुकं. ढगा दे मित्रांनो, ढगा दे. 1 मिनिट थांबा. हे बघा सगळं ढग इथं. चित्र म्हणून कसे वाटतील माझ्या व्हिडिओ फ्रेम्स मला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. 1 मिनिट मित्रांनो. हे बघा हे चित्र कसं वाटेल बघा. यायला ही पडलो 1 मिनिट. हे बघा चित्र बघा कसं वाटतं. ज्यातला घ्यायला का अख्ख्या ब्लॉग मध्ये तुम्हीच आहे तरी व्हिडिओज घ्यायचेत का. ही परतीची वाट आणि आम्ही चाललोय. चला सर, आपल्या सर्व मंडळींना. वय वर्ष 60 तरी करा ताट. वा
ही एक सुंदर कविता या ठिकाणी झालेली आहे. आणि तुम्ही आमचा ब्लॉग पाहिलात, इतका वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी खरं तर खूप थँक्यू. हा माझा थँक्यू. चलो बाय, टेक केअर. परिवाराची काळजी घ्या पावसा पाण्याची, आणि नक्की फिरायला जा. आयुष्यात काही होईल नाही होईल, गेलं उडत, फिरायला जा त्याच्या आईला. ठेवू काय मग मित्रांनो, व्हिडिओ काढण्याच्या नादात मी त्याला ते लोकेशन फील करायचं माझ्याकडून राहून गेलं बरं का. ॲक्च्युली मुद्दा काय माहिती आहे का, माणसाने ना म्हणजे आपल्याला नाद लागलाय सगळ्यांना ब्लॉग वगैरे बनवूया वगैरे, पण ब्लॉग वगैरे बनवण्यापेक्षा आहे ना माणसानं ते जे ठिकाण आपण बघतोय ना ती थोडी फील केली पाहिजे, त्याला अनुभवलं पाहिजे. तिथलं पाणी, तिथली दगडं, माती, हे सगळं काय सांगत असतात आपल्याला, तर हे अनुभवलं पाहिजे. ए बाबा मी व्हेजिटेरियन आहे रे, मी तसलं काय खात नाही, अडवून करू नका रे. तुम्ही खा बाबा, मला व्हेजिटेरियन सांगा, बायको हानीन नाही तर परत येड्यावणी करू नका. म्हातार बी हानीन, पातारी हानीन, बायको बी हानीन, लय अवघड होईन. व्हेजिटेरियन खातो मी फक्त, दारू बिरू काय माहित नाही मला. आणि मग आलोय खाली मित्रांनो, उतरलोय. थँक्स. ए चलाय.